मी दीनानाथ काटकर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील व्हिसल ब्लोअर ॲक्टिव्हिस्ट RTI कार्यकर्ता. नुकताच नाशिक येथे खरात बाबांनी काही महिलांवर अत्याचार केले, हे अनेक वर्ष प्रकरण चालू होतं. याच्यामध्ये SIT शासनाने नेमली आणि त्या SITचे प्रमुख म्हणून IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते यांना पुन्हा एकदा महिलांच्या विषयामध्ये SIT प्रमुख म्हणून नेमलं गेलं. पुन्हा एकदा याच्यासाठी मी म्हणतोय, फलटणला देखील संपदा मुंडे डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये देखील त्यांना नेमलं होतं. माझं स्पष्ट मत असं आहे की या ज्या IPS ऑफिसर तेजस्वी सातपुते आहेत, यांनी सोलापुरातून बदलून गेल्यापासून सतत साईड ब्रँच केली आणि यांच्यावर बरेच विषय हे पेंडिंग आहेत, त्यांच्यावर बऱ्याचशा तक्रारी पेंडिंग आहेत. असं असताना जाणीवपूर्वक महिलांच्या विषयात सतत SITच्या प्रमुखपदी त्यांना नेमलं जातं आहे. फलटणच्या प्रकरणामध्ये देखील आम्ही तक्रार केली, त्यानंतर बराचसा रोष लोकांचा आल्यानंतर त्यांना तिथून बाजूला काढलं गेलं. पण आत्ताच्या नाशिकच्या प्रकरणात इतकं झटपट लगेच त्यांना चौकशा सुनावण्या सगळं तयार करून अहवाल देखील तयार झाला का काय असं वाटायला लागले. याच्यामध्ये आम्ही देखील तक्रार दिलेली आहे. याच्यामध्ये प्रमुख मुद्दे आम्ही जी तक्रारीत आहेत ती खूप मोठी तक्रार, त्यातले प्रमुख मुद्दे सांगतो. सोलापूरला ती SP असताना SPच्या सरकारी कार्यालयामध्ये निवासस्थानामध्ये त्यांच्याकडे एक चंदनाचं झाडं होते, काही 2, 4, 5, 10. ही झाडं SP कार्यालयामध्ये त्यांच्या निवासस्थानामध्ये सगळ्या साईडनं 15-15 ते 20 फूट मोठ्या मोठ्या भिंती आहेत, वॉल कंपाऊंड आहे. असं असताना यांच्या ताब्यात असताना सोलापूरला SP असताना चंदनाची झाडं चोरून नेली गेली. याची FIR देखील कुठं झाली नव्हती. त्यावेळेस देखील आम्ही तक्रार दिली आणि त्यानंतर त्याच्यात FIR झाली. परंतु 2-3 दिवसानंतर लोक सापडले नाहीत, परंतु लाकूड सापडलं गेलं. हे लाकूड नेमकं कुणी चोरलं होतं, कुणासाठी चोरलं होतं आणि त्या तपासाचं पुढं काय झालं, असे संशयास्पद तक्रार आहे. त्यानंतर कोरोना चालू असताना अधिकाऱ्यांसाठी यांनी गाड्या खरेदी केल्या. कोरोनामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, सगळे पैसे ते मानवाच्या जीवासाठी वापरले चालले होते आणि यांच्यासाठी गाड्या खरेदी करण्यासाठी शासनानं पैसे दिले, विशेष निधी दिला. हे विशेष आहे. साताऱ्यामध्ये देखील SP असताना पोलीस फंडाचा काही अनियमितता आहे अशी तक्रार आहे, याची खातरजमा करावी. साताऱ्यामध्ये मानवी कवटी घाळ प्रकरण एक आहे, याच्यामध्ये तक्रारी आहेत. इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असताना देखील यांना प्रमुख पदावर पुन्हा पुन्हा नेमलं जातं आहे. ते माझं स्पष्ट मत आहे की ते कुठल्याही चौकशी करत असताना राजकीय दबावाखाली आणि दहशतीखाली करत असतात. सत्ता बदलली की लगेच त्यांचा व्ह्यू बदलला जातो. सत्तेसाठी काम करणं असं त्यांचं होतं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यावेळेस विशिष्ट एका पक्षाची सत्ता असते त्यावेळेस त्यांच्या बाजूनं काम करणं, ते म्हणतील तसं करणं, आणि जर सत्ता बदलली की लगेच त्याच अधिकाऱ्याच्या विरुद्ध किंवा त्या प्रकरणाच्या विरुद्ध लगेच काम करणं, कारण वरनं सत्ता बदललेली असते. हे तंत्र प्रकार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन परिवर्तन खूप गाजावाजा त्यांनी केला. वास्तविक पाहता मित्रांनो, ते खूप छान काम होतं, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, नो डाऊट. परंतु हे काम पोलिसांचं आहे का, पोलिसांना त्यासाठी राबवलं का, आणि त्याच्यानंतर त्याचं आउटपुट काय झालं. खूप मोठे PPT तयार झाल्या, फोटो सेशन झालं, वरिष्ठ स्तरावरून उदोउदा करून घेतलं, परंतु त्याच्यामध्ये आउटपुट काय झालं का, खरंच ते परिवर्तन झालं आहे की काही वेगळेच काही धनलाभाचे फायदे कुणाला झालेत, याचाही विचार आम्ही सतत याबाबत तक्रार देतोय. म्हणून मी अधिकारवाणीनं बोलू शकतो. आज देखील ते लोक ऑपरेशन परिवर्तनमध्ये ज्यांना त्यांनी आणलं मूळ स्ट्रीममध्ये, त्यांचं काय अवस्था आहे आणि खरंच ते धंदे बंद झालेत का, याचा विचार खरंच पाठपुरावा करणं वरिष्ठांकडून सुद्धा गरजेचं आहे. मला असं कळतं आहे की शासनाला न सांगता, वरिष्ठांना न सांगता काही परदेश दौरे देखील झालेले आहेत. या बाबतीत देखील वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणं गरजेचे आहे. एक महाराष्ट्रामध्ये गाजलेला एक मॅटर होता, फटे शेअर घोटाळा. या फटे शेअर घोटाळ्यामध्ये संबंधित फटे जे आरोपी आहेत, नंतर या मॅडम आणि फिर्यादी हे एकाच फ्रेममध्ये SP ऑफिसच्या केबिनमध्ये भेटत आहेत. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार वगैरे 12 भानगडे होत आहेत. आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा त्याच व्यक्तीला फिर्यादीला घेतलं जातं आहे. मग फटे मॅटरमध्ये देखील
यांच्यापर्यंत धागेधुरे गेले होते का, किंवा शासनानं किंवा पोलिसांनी ते दडपलं का? कारण त्यावेळेस याच एस पी सोलापूरला होत्या. सोलापूर जिल्ह्यातून त्यांची बदली झाल्यानंतर 2-3 बदल्यामध्ये त्यांनी साईड ब्रँचमध्ये आहेत. लक्षात घ्या, एवढ्या मोठ्या जर खरंच ह्या चांगलं काम करणाऱ्या अधिकारी असतील तर साईड ब्रँच शासन सतत का त्यांना देते? मग माझं असं स्पष्ट मत आहे, फलटण मॅटर असू द्या किंवा आता नाशिकचा मॅटर असू द्या, आमचं असं मत व्हायला लागले, शंका उपस्थित झालेली प्रशासनावर आणि शासनावर, की त्यांना क्रीम पोस्ट पाहिजे, मेन स्ट्रीममध्ये पाहिजे, म्हणून राजकीय लोक, प्रशासकीय लोकांना महिलाकडून महिलांच्या विषयामध्ये क्लीन चिट देण्यासाठी त्यांना सतत SITच्या महिलांच्या विषयामध्ये प्रमुख म्हणून नेमलं जाते, असं आमचं स्पष्ट मत व्हायला लागले, आमचा शंका यायला लागली. म्हणून आम्ही वारंवार तक्रारी देतोय की या विषयामध्ये त्यांना नाशिकच्या विषयामध्ये बिलकुल SIT प्रमुख म्हणून नेमू नये. 2 ते 3 दिवसामध्ये फास्ट तपास वगैरे चालू आहे. आमची तक्रार तात्काळ गेली, 2 ते 3 तासात आमची तक्रार गेली. त्यानंतर एक घटना घडली की CM साहेब स्वतः फडणवीस साहेबांनी त्यांच्यासह CP नाशिक यांच्या दोघांच्या मदतीने ते अहवाल तयार करा म्हणून सांगितले. मला अजून असंही कळतंय की पोलिसांना किंवा CP कार्यालयामधील अधिकारी कर्मचाऱ्यांना खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट केली आहे. हे खरंच त्यांचं काम आहे का, याचाही विचार होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं राजकीय लोकांना आणि काही शासकीय लोकांना क्लीन चिट देण्यासाठी हे त्यांची नियुक्ती आहे, आणि त्यांना क्लीन चिट देऊन स्वतः चांगल्या क्रीम पोस्टवर बसायचं का काय, अशी शंका सगळ्या ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणात उपस्थित व्हायला लागली. शासन प्रशासन चांगलं काम करत असताना अशा काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्यामुळे शासनाच्या आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर देखील आणि निष्पक्षतेवर देखील सामान्य जनता म्हणून प्रश्नचिन्ह. या तेजस सातपुते यांचे पहिलं कारकीर्द पाहता ते फार शासनाच्या, प्रशासनाच्या किंवा राजकीय नेत्यांच्या विरोधात जात नाहीत किंवा धाडसी निर्णय घेत नाहीत. त्याचप्रमाणे जे सत्य आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा फारसा नसतो, असं आमचं मत आहे. आणि याच्यापूर्वी तसे अनुभव आहेत, याबाबत आम्ही तक्रार वारंवार दिलेली आहे. आमचं स्पष्ट मत आहे की तात्काळ तेजस सातपुते यांना त्या पदावरून बाजूला काढावं, आणि सिटिंग जे हायकोर्टाचे जज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व समिती नेमून, SIT नेमून याच्या बाबतीतली तपास करावा. कारण तेजस्वी सातपुते या केवळ क्रीम पोस्टला बसण्यासाठी, रफादफा प्रकरण करण्यासाठी त्यांना नियुक्ती केली असं आमचं मत आहे. काही शासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांचे सर्व त्यांचे संबंध, रिलेशन किंवा त्यांचे काही पाहुणेरावळे पाहता हे सगळं त्यांच्या माध्यमातून क्लीन चिट थोरात बाबाला देण्याची शक्यता आम्हाला वाटते. म्हणून त्यांचा तात्काळ त्यांना तिथून बदलून टाकावं, याबाबत आम्ही शासनाला वारंवार तक्रारी दिल्यात, मेल टाकलेत. कृपया शासनानं तात्काळ दखल घेऊन तेजस सातपुते यांना त्या प्रकरणातून बाजूला करावं, ही आमची नम्र विनंती. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.